येईल तर आपण नक्कीच चांगला निर्णय देऊ. अदरवाईज तुम्हाला रनआउटसाठी रिव्ह्यू नसेल याची नोंद करून घ्या सगळ्या संघाने. थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर. वन्स अगेन या सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सकाळ हसरी असावी, शिवरायांची मूर्ती मात्र समोर दिसावी, घेऊन जगदंबेचं नाव सोपेल तुमचं सारं कामाशी अशा बाळगूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्मोदन्ति प्रचोदयात्. तन्मोदन्ति प्रचोदयात्. तन्मोदन्ति प्रचोदयात्. निश्चयाचे महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. प्राण राजियाचा जीव योगियाचा मूळ कैलासाचा ऐसा राजा. मातीसाठी प्राण सांडितो युद्ध मांडितो ऐसा राजा. जीव जीवितो जीव रक्षितो जीव वाहतो ऐसा राजा. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीमचे आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे, ही विनंती असेल. पिसोली संघाचे एक्स्ट्रा प्लेयर उपस्थित आहेत. मोठी देसाई संघ आपले एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवणं गरजेचं राहणार आहे. स्वर्गीय नामदेव बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ कोळेगाव प्रीमियर लीग 20-25 जबरदस्त देखणं आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. पहिला दिवस आहे, पहिले 2 दिवस 40+ क्रिकेट आपल्या सर्वांना पाहायला मिळेल आणि त्यानंतर कोळेगाव प्रीमियर लीग KPL चं जबरदस्त नजराणा देखील आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल टीम पिसवली कडून. मयूर माळे आणि निलेश असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील एज ओपनिंग पेअर. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला छगन पाहायला मिळतील. ओमसाई MTC इव्हेंटच्या वतीने आपण पाहू शकतो ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाईल, त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. पंचांच्या भूमिकेमध्ये श्रीनाथजी पाटील सर आणि त्यांच्या समवेत अरविंद सर, AG सर, हे 2 ऑफिशियल देखील आपल्याला पाहायला मिळतील. बघा हाईट फॅक्टर आणि त्यासोबत वाईट साठी रिव्ह्यू असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. पर मॅच पर इनिंग एक रिव्ह्यू असेल दोन्ही टीमला, याची देखील दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. कोळेगाव प्रीमियर लीग 20-25 जबरदस्त दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. 40+ क्रिकेट आज आपण पाहणार आहोत. 40+ क्रिकेट म्हणजे वेगळं चॅलेंज नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं, फिजिकली, मेंटली आणि स्ट्रॅटेजिकली. कारण या प्रत्येकाकडे इतका एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्सचा ते नक्कीच वापर करतील, यूज करतील क्रिकेट खेळत असताना. या ती मात्र शंका नाही आहे. थोडंसं मेंटली थोडंसं फिजिकली चॅलेंज असतं 40+ क्रिकेट. मात्र ही वेगळी दुनिया आणि वेगळी दुनियादारी आहे. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. एज अ स्कोरर आपल्या समवेत कल्याण डोंबिवली समालोचन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, आमचे लाडके मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य अर्थातच विनोदजी पाटील सर आपल्यासोबत जॉईन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. मयूर आणि निलेश हे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील एज अ ओपनिंग पेअर आणि त्यांच्या समवेत छगन. आशिषजी पाटील, सूरजजी पाटील, रणजितजी संते, शेखरजी संते आणि हृदयनाथजी म्हात्रे यांच्या सुपीक संकल्पनेमधून साकार झालेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा माचला होती सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम. पहिले षटक घेऊन छगन तयार. पहिला बॉल ऑन साइडला वळवलाय, स्ट्रोक फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. फुल टॉस गेन, फुल बॉल आणि फुल टॉस बॉलचा टोल वसूल केला. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला क्लिअर करत हाच चौकार पाहायला मिळतोय. आणि पहिल्याच बॉल वरती चौकार मयूर यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खराब होता. पहिला बॉल फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. ओव्हरचा रिदम पहिल्या बॉल मध्ये सेट होतो आणि पहिलाच बॉल खराब पाहायला मिळतोय.
दुसरा बॉल कट केलाय पॉइंट मध्ये फिल्डर कॅच कंप्लीट. दुसऱ्या बॉल वरती हा धक्का मिळालाय मयूर शकेईचा अंत. मयूर बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम पिसवली संघाला. पिसवली संघ आता थोडासा बॅकफुट वरती. आला होता चौकार आणि त्यानंतर विकेटची नितांत गरज होती. ती विकेट मिळाली. ट्रॅप सापळा रचला गेला होता आणि त्या रचलेल्या ट्रॅप मध्ये अडकत असताना आपल्याला मयूर पाहायला मिळाले. पॉइंट मध्ये इनसाइड द सर्कल फिल्डर होते. अगदी त्याच्या हातामध्ये बॉल विसवला आणि पहिल्या विकेटचं पतन झालं. धावफलक पाहायला मिळेल 4 या आकड्यावरती पहिला धक्का. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर तयार. सुनील यावेळेस देखील चांगला बॉल कट करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती आपण पाहू शकतो. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं आशिषजी पाटील साहेब, सूरजजी पाटील साहेब, रणजितजी संते साहेब, शेखरजी संते साहेब आणि हृदयनाथजी म्हात्रे साहेब या सर्व आयोजकांचं मी कौतुक करेल. हरिभक्तीपरायण हनुमान महाराज पाटील साहेब तसेच हरिभक्तीपरायण रमेश बुवा संते यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. यावेळेस कव्हरच्या दिशेला स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर असतील. सिंगल ऍड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि बघता बघता थोडासा खराब थ्रो. 3 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तसेच महेश पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. हरिभक्तीपरायण हनुमान महाराज पाटील तसेच हरिभक्तीपरायण रमेश बुवा संते, महेंद्रजी पाटील साहेब, संजूजी कुमार साहेब आणि हृदयजी म्हात्रे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. असं म्हटलं जातं विज्ञानाने किती केली क्रांती तरी अध्यात्माशिवाय नसेल सुख आणि शांती. अध्यात्माचे धडे जे नेहमी गिरवत असतात, समाज प्रबोधन जे नेहमी करतात आणि अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला अगदी ज्ञानाचा दिवा दाखवतात अशी हरिभक्तीपरायण हनुमान महाराज पाटील आणि हरिभक्तीपरायण रमेश बुवा संते या दोन्ही मान्यवरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. तुर्तास व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावर. यावेळेस देखील ऑन साइडला वळवलाय. काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये विकास असतील जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल. या 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आमचं स्कोरर थोडी नवीन आहेत, हरकत नाहीये. हळूहळू शिकतील. हळूहळू त्यांच्या वतीने देखील चांगलं कार्य होईल. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर 3 धावा आहेत. 3 धावानंतर वाईड आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा डबल पाहायला मिळते आणि त्यानंतर डबल. पहिलं षटक समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिलं षटक अगदी आपण पाहिलं गेलं तर जबरदस्त राहिलंय बॉलिंग टीम साठी. बॉलिंग टीमने देखील चांगलं कमबॅक केलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. कमबॅकची नितांत गरज होती आणि कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 10 या आकड्यावरती. पहिला धक्का 4 या आकड्यावरती बसला. मात्र त्यानंतर सुदृढ परिस्थितीमधून कमबॅक करत असताना विकेट वाचवणं गरजेचं होतं. पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं होतं आणि ती पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम आतापर्यंत करण्यात आलंय. जवळपास 4 बॉलमध्ये 6 धाब्यांची पार्टनरशिप आपल्याला या 2 खेळाडूंच्या वतीने अर्थात सुनील आणि निलेश यांच्या वतीने पाहायला मिळते.
बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला ज्ञानेश्वर पाहायला मिळतील. ज्ञानेश्वर यांचा खेळ फार इम्पॉर्टंट असणार आहे असं म्हटलं जातं. हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, युद्ध थककर ना बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. प्रयत्न करणं गरजेचं आहे. फार मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं राहणार. पॉईंटचं खेळाडू बीट झाले, मिस्टेक झाली आहे. जोपर्यंत पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेला बॉल जाईल, निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. मिस्टेक झाली पॉईंटच्या फिल्डरच्या वतीने आणि बॉल सीमा पलीकडे, नशिबाचा चौकार आहे. जज करताना मिस्टेक झाली आणि चौकार आला. मी म्हटलं होतं फिजिकली आणि मेंटली फार अवघड आहे 40+ क्रिकेट, आणि म्हणून चॅलेंजिंग क्रिकेट आपण नेहमी याला म्हणतो. स्ट्रॅटेजिकली देखील प्रत्येकाकडे अनुभव आहे आणि अनुभवाचा वापर प्रत्येक जण करतो. प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या समोर जो खेळाडू खेळतो ते कशी बॅटिंग करतो, कशी बॉलिंग करतो, कशी फिल्डिंग करतो, आणि त्यामुळे प्रत्येकाचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट माहिती असताना देखील हा क्रिकेट खेळणं हे अवघड आहे. यावेळेस मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतो, ऑन साइडला टर्न केलाय, फुलटॉस बॉलला. जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत या 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 40+ चे यंगस्टर आपण म्हणू, कारण 40+ वेगळी दुनिया, वेगळी दुनियादारी असते. दुनियादारीमध्ये खेळत असताना देखील मैदानावरती क्रिकेट फार चांगलं पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 16. ज्ञानेश्वरांच्या विरोधामध्ये आपण पाहू शकतो जबरदस्त आतापर्यंत कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, बॅटची लिडिंग एज, कॅच झाली कंप्लीट, फलंदाज झालेत बाद, विकेटचं पतन होतोय, पटर आउट होतील, फलंदाज बाद. त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर विकेट. विकेटची नितांत गरज होती. प्रत्येक षटकाची सुरुवात थोडीशी खडतर होती, मात्र त्यानंतर विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानावरती कोमल पाहायला मिळतील. कोमल म्हणजे फार मोठं नाव आहे 40+ क्रिकेटचं. मी बाहेर समालोचन करतो त्यावेळेस प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना कोमल यांचं नाव फार मोठं आहे. फार चांगली गोलंदाजी करतात, बॅटिंग देखील चांगली केली जाते. चिकनगरचे हरीश सर आहेत, त्यांची देखील कामगिरी जबरदस्त नेहमी आम्ही पाहिली आहे. त्या समवेत विक्रम सर देखील पाहायला मिळतात, साई सर देखील पाहायला मिळतात, निलेश म्हात्रे सर देखील पाहायला मिळतात. हे सर्व 40+ मध्ये लेजंड खेळाडू आहेत जे आपल्याला नेहमी डोंबिवलीचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाले. त्या समवेत आपल्या डोंबिवलीचं नाव पीके अँड सन डोंबिवली या संघामधून खेळत असताना देखील मोठं करत असताना पाहायला मिळतात. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेला विकास असतील. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने 17 धावा फलकावरती आहेत. विकास फिल्डिंग करतात लॉंग ऑनला, ज्यांच्या हातामध्ये बॉल देखील विसवला. बॅटर आपल्याला पाहायला मिळतील कोमल, नवीन आलेत. फार मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती 40+ क्रिकेटचं. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मिसहिट पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. सूरजदादा पाटील साहेबांच्या वतीने आपण पाहू शकतो जबरदस्त आयोजन नियोजन पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीवरती करडी नजर त्यांची देखील आहे. आमच्या स्कोररला देखील ते समजवतात कशी स्कोरिंग करायची, आणि ते फार महत्वाचं आहे. कुठली गोष्ट कमी जिथे आहे तिथे आपण स्वतःहून लक्ष घालणं हे फार महत्वाचं असतं. आणि सूरजदादा देखील प्रत्येक गोष्टीवरती करडी नजर ठेवतात, त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. यावेळेस बॅटला मिडल करू शकले नाहीयेत, बॉल अगदी मिस्टेक झाली आहे. वन्स अगेन त्या पॉइंट मध्ये ज्यावेळेस स्क्वेअर लेग असेल, पॉइंट असेल, त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना थोडीशी मिस्टेक होत असताना आपल्याला नेहमी पाहायला मिळते. सागर दादा बघायला गेले तर कदाचित त्या साईडची जी बाउंड्री आहे थोडीशी आपल्याला पाहायला मिळते. त्या साईडचा एरिया संपूर्ण जो आहे थोडासा खडतर पाहायला मिळतो, आणि त्यामुळे ती मिस्टेक होत असताना नेहमी पाहायला मिळते. बॉल डायव्हर्ट होतो आणि त्यामुळे
फिल्डिंग करत असताना थोडीशी आपण पाहू शकतो जजमेंट खराब पाहायला मिळतो. हरकत नाहीये, मैदानावरती कंप्लीट होत असताना आपण पाहू शकतो बघता बघताच्या मात्र 2 आणि 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिले षटक छगन यांचं पाहायला मिळालं. 10 धावा त्यांनी खर्च केला. एक महत्वाची विकेट कॅरी केली ज्ञानेश्वरच्या षटकामध्ये. तब्बल 11 धावा खर्च झाल्या आणि आता परत सेकंड स्पेल मध्ये छगन पाहायला मिळतील. छगन यांनी पहिलं षटक पॉवर प्लेचं जबरदस्त हाताळलं. कशी कामगिरी त्यांची असेल ते पाहणे इंटरेस्टिंग. छगन पाहायला मिळतील षटक क्रमांक 3 मध्ये. छगनचं हे षटक देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. टीम पिसवली 40+, विपक्ष मोठी देसाई 40+, अशी लढत पाहायला मिळतीये. चॅलेंजिंग असतं फार क्रिकेट खेळणं 40+चं. 40+च्या क्रिकेटमध्ये मेंटली, फिजिकली, शारीरिक, मानसिक आणि त्यासोबतीला स्ट्रॅटेजिकल चॅलेंजेस फार असतात आणि ते क्रिकेट खेळणं फार अवघड आहे आणि मात्र हे सर्वजण खेळत आहेत त्याबद्दल या सर्वांचं कौतुक आहे. यावेळेस ड्रायव्हिंग लेनवरती बॉल होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न मात्र बॅट अँड बॉल मधून बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवला. डॉटबॉलची होत असताना समाप्ती. ड्रायव्हर चांगले खेळतात. कोमल यांचा विचार केला तर क्रिकेट मधील फार मोठं नाव आहे 40+, स्पेशली जर विचार केला तर. ड्रायव्हिंग लेनवरच्या बॉलला अगदी हळवार गतीने देखील ड्राईव्ह देखील ते करतात. लॉफ्टेड ड्राईव्ह देखील आपल्याला नेहमी त्यांच्या वतीने पाहायला मिळते. मागील बॉल जो होता, मागील बॉल देखील ड्रायव्हिंग लेनवरती होता. अगदी प्लेसमेंट करायचा प्रयत्न, यावेळेस ताकदीचा देखील वापर करायचा प्रयत्न. दोन्ही बॉल आणि दोन्ही निर्धाव पाहायला मिळतील. बॅट अँड पाड मधून रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवतोय. डॉटबॉलची होत असताना समाप्ती. निलेश आणि कोमल हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. पिसोली संघ थोडंसं बॅकफुट वरती जरूर आहे. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतो. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट झालेत. इनसाइड आउट पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कोमल यांच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार. ज्यावेळेस कोलवडप्पाचा बॉल इथे थोडस स्किड होताना ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतील. बघा स्वतःची काळजी घ्या. मी नेहमी म्हणतो क्रिकेट खेळत असताना स्वतःची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी प्रॉपर एक्सेसरीज यूज करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. एक गोष्ट अजून इम्पॉर्टंट आहे की मिड मॅच मध्ये टॉस होणार आहे. ज्यावेळेस इनिंग्स ब्रेक होईल त्यावेळेस टॉस करणं बंधनकारक आहे. त्यामुळे बेतवडे 40+ आणि दातिवली 40+, दोन्ही संघांचे कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. कॅप्टनला आपण टॉस साठी पाठवा. बेतवडे 40+ आणि दातिवली 40+, दोन्ही संघांचे कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी रिपोर्टिंग करणं बंधनकारक असणार आहे. मैदानावरती आली डबल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला 29 पाहायला मिळेल. कोमल पाहायला मिळतात इंडिव्हिज्युअल 9 धावांवरती खेळत असताना. दुसरीकडे जर विचार केला तर त्यांची साथ देत असताना निलेश पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल 6 धावांवरती खेळतात. कोमलच्या बॅट मधून जो सिक्सर आला होता शॉट ऑफ द डे, काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. इनसाइड आउट लॉंग ऑफच्या दिशेला ड्रायव्हिंग लेनवरच्या बॉलला फार जबरदस्त पद्धतीने खेळतात. त्यांनी दाखवलं ड्रायव्हिंग लेनच्या बॉलवरती कशा प्रकारचं खेळायचं. आम्ही त्यांना पाहिलं होतं ज्यावेळेस त्यांच्या वतीने एक जबरदस्त कामगिरी आम्हाला पाहायला मिळाली होती. ती म्हणजेच सोळेगाव 40+ स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी त्यांनी देखील केली होती. बेस्ट बॅटर त्यांना देखील मिळालं होतं. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिड विकेटच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न देखील होता. स्टेप आउट जरूर झाले होते मात्र कनेक्शन काहीसा नीट राहिला नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जोपर्यंत थ्रो होईल 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 32. 32 धावा पाहायला मिळतील. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 32-32 पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 11 पाहायला मिळतात. षटकांच्या 2 षटकांमध्ये तब्बल 21 धावा ज्या मात्र एकवटण्यात आल्या. थोडीशी मागणी गोलंदाजी जरूर झाली आहे. मोठी देसाई संघ हा बॅटिंगसाठी ओळखला जातो. दुसरीकडे पिसवली संघाकडे फार चांगली बॉलिंग आहे. सो मैदानावरती बॉलिंग देखील तितकीच महत्वाची असणार आहे. बॅटिंग देखील महत्वाची असते. क्रिकेट इज ऑल अबाउट बॅटिंग, बॉलिंग अँड फिल्डिंग. तिन्ही डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. ती चांगली कामगिरी होईल काय पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 32-32 धावा पाहायला मिळतील. आता उर्वरित 12 बॉल आहेत. या 12 बॉल मध्ये 24 ते 26 धावा जरी आल्या
तरी देखील 55-60 एक चांगलं टोटल असेल. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे, वेळ वाचवणं देखील गरजेचं राहणार आहे. शेड्यूल पासून आपण जवळपास 1 तास डिले आहोत, त्यामुळे वेळ वाचवणं हे गरजेचं राहणार आहे. 40+ क्रिकेट आपण पाहतोय, मी जास्त वेळ असं बोलू शकणार नाही, पण तरी देखील वेळेच्या बाबतीमध्ये थोडीशी सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून असेल याची सर्व संघांनी नोंद करून घ्यायची आहे. बेतवडे 40+, दातिवली 40+, दोन्ही संघांचे खेळाडू रेडी राहायचे मॅच साठी आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. बेतवडे 40+, दातिवली 40+. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला दीपक पाहायला मिळतील. या षटकामध्ये इम्पॉर्टंट काय, डॉट बॉल पर्सेंटेज वाढवायचे, विकेट टेकिंग गोलंदाजी करायची आहे. कारण विकेट टेकिंग गोलंदाजी कधी होते, ज्यावेळेस डॉट बॉल पर्सेंटेज वाढतात, प्रेशर क्रिएट होतो आणि प्रेशर मध्ये विकेट देखील जाण्याची शक्यता वाढते. यावेळेस स्लोवर वन पिक करू शकले नाही आहेत. प्लम फलंदाज बाद होतील. कोमल यांच्या खेळीचा अंत. बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. कोमल बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानावरती नरेश पाहायला मिळतील. एक फार चांगले गायक देखील आहेत, बाहुबली गायक म्हणून त्यांची देखील ओळख आहे. बघूया आता बॅटिंग करत असताना कशी कामगिरी करतील. 32 विथ लॉस ऑफ 3 विकेट नरेश पाहायला मिळत आहेत. नरेशांच्या वतीने कशा प्रकारची कामगिरी असेल ते पाहणं इंटरेस्टिंग. मात्र कामगिरी जबरदस्त राहिली आहे गोलंदाज दीपक यांची. मी म्हटलं होतं की हे 4थं षटक आहे, विकेट गेले नाहीयेत, विकेटची नितांत गरज आहे आणि विकेट देखील मिळवून दिली आहे. पहिल्याच बॉल वरती दीपक यांनी आता थोडंसं पिसवली. संघ प्रेशर मध्ये, फुल टॉस बॉल ऑन साइडला कॅच झाली आहे कंप्लीट. ट्रॅप होता, सापळा होता, त्या सापळ्यामध्ये फसत असताना नरेश आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज बाद होतील. नरेश यांच्या खेळीचा अंत. 1 ब्रिंग्स 2 विकेट. क्रिकेटमध्ये समीकरण असतं आणि ते देखील समीकरण कंप्लीट झालंय. फलंदाज नरेश बॅक टू दी पवेलियन. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळतीये. कीपर बीट, फाईन लेग, थर्ड मॅन दोन्ही बीट आणि लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईट +4 या नशिबाच्या 5 धावा. प्रदान करतील पिसवली संघाच्या दिशेला आणि यस गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. धावसंख्या 38, 38 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
यावेळेस लोवर फुल टॉस ऑन साइडला स्वीप करत असताना बॉलला पाठवून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला जबरदस्त 4 धावेंसाठी चौकार पाहायला मिळतोय. कमालीचा स्ट्रोक. क्रिकेटमध्ये आपण सहसा पाहिलंय 4 प्रकारचे स्वीप खेळले जातात. एक म्हणजे स्वीप, दुसरी फॉलिंग स्वीप, एक म्हणजे कन्व्हेन्शनल स्वीप असते ती म्हणजे सिंपल स्वीप जी आपण पाहतो. त्यानंतर स्लॉक स्वीप असते, लॉफ्टेड स्ट्रोक मारण्यासाठी ती स्वीपचा यूज केला जातो. फॉलिंग स्वीप अतिशय देखणा फटका तो आपल्याला पाहायला मिळतो. रिव्हर्स स्वीप, हे 4 प्रकारचे स्वीप हे नेहमी आपण पाहतो. पॅडल स्वीप, येस पॅडल स्वीप देखील फार चांगल्या प्रकारचं खेळलं जातं क्रिकेटमध्ये. पॅडल स्वीप देखील ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस आपल्याला टर्नचा अनुमान लागत नाही, त्यावेळेस देखील ती पॅडल स्वीप खेळली जाते. ती आपण पाहणार आहोत. मैदानावरती 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 44 आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावफलक पाहायला मिळेल 43 धावा या धावफलकावरती देखील पाहायला मिळतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आल्या आल्या मैदानावरती आक्रमक हल्ले चढवत असताना आता आपल्याला बॅटर पाहायला मिळत आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची पाहायला मिळते. व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड. एजी सर अर्थात अरविंद सर आणि श्रीनाथ पाटील सर हे 2 ऑफिशियल आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. दोघांचं विशेष आम्ही कौतुक करणार आहोत. व्हाईट बॉल असेल. धावसंख्या फलकावरती 45 धावा या धावफलकावरती असतील. निलेश आणि अरुण हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. दोघांचं कौतुक करेल. ज्या प्रकारे पार्टनरशिप बिल्ड करण्याचं काम या दोन्ही खेळाडूंच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि डॉट बॉलने षटक क्रमांक 4 देखील समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 45 आपल्याला पाहायला मिळेल. धावा या धावफलकावरती असतील. 4 षटकांच्या अखेरीस छगनचं षटक त्यामध्ये 10 आल्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर ज्ञानेश्वर सरांच्या षटकामध्ये तब्बल 11 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये छगन सरांच्या आपण पुन्हा एकदा पाहिलं तर 11 आल्या आणि या षटकामध्ये तब्बल दीपक सरांच्या गोलंदाजीवरती तुटून पडले. 13 धावा खर्च झाल्या. एकूण 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 45 या आकड्यावरती. आणि आता शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी असेल हे पाहणं इंटरेस्टिंग. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे. का? कारण या ओव्हरमध्ये जर जास्तीत धावा खर्च केल्या तो मोमेंटम समोरच्या संघाकडे जातो आणि फिल्डिंग जर नक्की नीट झाली, गोलंदाजी चांगली झाली तर तो मोमेंटम बॅटिंग करत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग टीम मोठी देसाईकडे असेल. त्यामुळे हे ओव्हर फार महत्वाचं आहे. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त विकेट टेकिंग गोलंदाजी, डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं गरजेचं. दुसरीकडे धावा बनवण्याची देखील प्रयत्न असेल. यावेळेस देखील मैदानावरती ऑन साइडला टर्न केल्या बॉलला लेफ्ट स्ट्रोक मारायचा देखील प्रयत्न पाहायला मिळतोय. मिडविकेट क्षेत्रामधून जोपर्यंत फिल्डर येतील बॉलला थ्रो करतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट पाहायला मिळतील. गुरुनाथ पाहायला मिळतील. बघूया कशी कामगिरी असेल गुरुनाथ सरांच्या वतीने. षटक क्रमांक 5 मध्ये ते पाहणं इंटरेस्टिंग. धावसंख्या 47 जेव्हा मी म्हटलं होतं की विकेट टेकिंग गोलंदाजी, डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं गरजेचं या ओव्हरमध्ये. त्याच वेळी मोठी देसाई संघ कमबॅक करू शकतो. दुसरीकडे पिसवली संघाचा बॉलिंग अटॅक फार स्ट्रॉंग आहे. फार चांगली बॉलिंग अटॅक आहे त्यांच्याकडे. फार चांगली गोलंदाजी प्रत्येक खेळाडू करतो. मात्र मोठी देसाई संघाकडे देखील फार चांगले बॅटर आहेत. त्यामुळे चुरशीची मॅच बघायला मजा येणार आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये कशी कामगिरी असेल ते पाहणं इंटरेस्टिंग. मात्र त्यासाठी हे 5 बॉल फार महत्वाचं आहे. यावेळेस स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळते. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये मिड विकेट मध्ये फिल्डर असतील. फक्त बनतील दर्शक. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. मिड विकेटला क्लिअर करत हा जबरदस्त 4 धाव्यांसाठी अरुण यांच्या बॅटमधून चौकार. पाहायला मिळतील. एक माइलस्टोन असतो ज्यावेळेस 5 ओव्हरची आपण मॅच कव्हर करतो की सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करणं थोडंसं अवघड असतं कारण फ्रेश विकेट असते. खेळपट्टी ही फ्रेश आपल्याला पाहायला मिळते. अनुमान कोणालाही नसतो की कशी खेळपट्टी बिलीव्ह करेल, कशी बिहेव करेल. ती त्या सर्व गोष्टीचा अनुमान लागता एक ओव्हर होऊन जाते. त्यानंतर
थोडेसे वॉर्मअप व्हायला देखील वेळ लागतो, त्यामुळे बॅटिंग करत असताना धावा थोडेसे कमी बनतात. मात्र हरकत नाही आहे, इथे 50चा आकडा देखील ओलांडलाय. तब्बल 51 धावा फलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. पहिले मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता, मात्र त्यानंतर समय सूचकता दाखवली, प्रेझेन्स ऑफ माइंड, की मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू अगदी हवेमध्ये जाऊ शकतो आणि अगदी तेच पाहिलं. स्टेप आउट झाले, त्यानंतर फक्त दिशा दाखवली. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला फक्त आणि फक्त पुश केलं आणि एकदम कंप्लीट केली एका धावेच्या मदतीने. धावफलक 52 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 बॉल आणि 3 बॉलवरती 7 धावा खर्च करत असताना पाहायला मिळतील गृणात. थोडीशी मागणी गोलंदाजी जरूर झाली, मात्र कमबॅक करण्यासाठी गृणात ओळखले जातात. यावेळेस देखील वाह क्या बात आहे, वेल स्टॉप. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला फॉलो थ्रू मध्ये गृणा त्यांच्या वतीने. सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 53 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 बॉलवरती बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर मात्र डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. बॅट्समनच्या रडार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती 8 होईल आणि धावसंख्या फलकावरती 54. 54 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. आशिषदादा पाटील साहेब, सुरेशदादा पाटील साहेब, रणजितजी संते साहेब, शेखरजी संते साहेब, हृदयनाथजी म्हात्रे साहेब यांच्या सुपीक संकल्पनेमधून साकार झालेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस देखील मिस्टेक थोडीशी फिल्डिंग मध्ये पाहायला मिळाली. अनुमान चुकीचा राहिला आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत हा चौकार पाहायला मिळतोय. संघाचे कर्णधार आणि दातेवली 40+ संघाचे कर्णधार, दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. मिड मॅच क्या बात आहे. शेतीसाठी ओळखलं जातो 40+ क्रिकेट आणि दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. सर्वप्रथम दोन्ही संघाच्या कर्णधारांचं सकाळच्या सत्रामध्ये आपण स्वागत करूया. सगळ्या मॅचच्या दिशेला पुल करत असताना काहीसा स्ट्रोक मध्ये पॉवर नव्हती. सिंगल ऍड होईल. स्क्वेअर लेग मधून जोपर्यंत फील्ड केला येईल तोपर्यंत थ्रो देखील आपल्याला थोडंसं चुकीचा पाहायला मिळतो. फक्त 3 धावा देखील कंप्लीट आणि 4थ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंग वॉक नाही तर जॉगिंग झाली आहे. 3 धावा की 4 सर? 3 धावा आणि विकेट. मात्र आउट होतील. मात्र धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 61 या आकड्यावरती. 62 धाव्यांचं लक्ष असेल. टीम मोठी देसाई 40+ संघासमोर. विनंती असेल बेतवडे 40+ संघाचे कॅप्टन आणि दातिवली 40+ संघाचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं. लगेच आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. सर्वप्रथम सर अभिनंदन. सकाळचं सत्र आपण टॉस जिंकला. तुमचं मी अभिनंदन यासाठी करेल की दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही उपस्थित झाला. शिस्तीसाठी संपूर्ण 40+ क्रिकेट ओळखला जातो. टॉस जिंकला, डिसिजन आम्ही बॉलिंग करू. फिल्डिंग करायचा निर्णय, ट्रेडिशनल पारंपरिक निर्णय. या अगोदर दोघांच्या मॅचेस झाल्यात का? आणि जर मॅचेस झाल्यात तर कुठला संघ जिंकलाय? आमच्या मॅचेस गेल्या वर्षी नाही झाल्या, त्याच्या 1 वर्ष आधी झालेले, तेव्हा आम्हाला बेतोड्यावाल्यांनी पराभूत केलं होतं. हरकत नाही. मैत्रीपूर्व लढत आपल्याला नेहमी पाहायला मिळते. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? आमचा 50 धावांच्या आत त्यांचा धावायचा प्रयत्न असेल. आणि काय सांगाल ओव्हरऑल संपूर्ण आयोजनाबद्दल? कारण
दोन चिरंजीवांच्या वतीने आपल्याला हे आयोजन पाहायला मिळतंय. ओव्हरऑल आयोजनाबद्दल आम्हाला ऐकायला तुमचं मनोगत आवडेल. खरं तर कोळेगावचं जे ग्राउंड आहे ते मस्त आहे आणि तिथे खेळायला आम्हाला नेहमीच आवडतं आणि आयोजन मस्त सुंदर आहे एकदम. क्या बात आहे. मॅच साठी शुभेच्छा असतील. आता आपण येणार आहोत बेतवडे संघाच्या कॅप्टनकडे. सर ठीक आहे, आपण टॉस कपॉस कक्षामधून न्यूज येते. टॉस जिंकलाय टीम दातुली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि फिल्डिंग चूज केली आहे. बेतवडे संघाला इन्व्हाइट केलंय बॅटिंगसाठी. त्वरित आपण समालोचन कक्षामध्ये जाणार आहोत. तिथे आपल्या समवेत जॉईंट होतील टेनिस बॉल क्रिकेट मधील एक ख्यातनाम आणि तितकेच जबरदस्त समालोचक, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य, नेहमी आम्हाला ज्यांची मोलाची साथ असते. ज्याप्रमाणे MS धोनी आणि दीपक चहर मध्ये एक रिश्ता असतो, त्याचप्रमाणे आमचा आणि सरांचा रिश्ता आहे. ही कोणाला कळत नाही, पण असं आमचं एक वेगळं नातं आहे. असे आमचे विनोदजी पाटील सर, जे सध्या आपण पाहू शकतो विद्यमान कल्याण डोंबिवली समालोचन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि एक जबरदस्त समालोचक आहेत. ओव्हर टू विनोद सर. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच प्रसन्न. अत्यंत सुंदर समालोचन. प्रसन्न दिवसेंदिवस प्रगती करतोय आणि नक्कीच एक अभ्यासू समालोचक आहे, उच्च शिक्षित आहे, अभियंता म्हणून तो काम देखील करतोय आणि त्यामुळे त्याची कॉमेंट्री सातत्याने भरत चाललेली आहे. फार वर्षापूर्वी ते 3-4 वर्षापूर्वी आम्ही भेटलो होतो ओव्हरअपच्या मैदानावरती आणि त्यानंतर त्याच्याही करिअरची ती सुरुवातच होती. प्रसन्न प्रथम दोघे ट्विन्स ब्रदर्स आहेत, जुळे आहेत. दोघांना एकमेकांच्या बाजूला बसवलं तर तुम्ही ओळखू शकणार नाही आणि दोघेही कॉमेंट्री करतात, दोघे इंजिनियर आहेत आणि दोघे वेळ पडल्या स्कोरिंगही करतात. अत्यंत टॅलेंटेड असे हे युवा समालोचक जे सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत आणि नक्कीच पुढे जाऊन भविष्य उज्ज्वल आहे या क्षेत्रामध्ये. तळुया मैदानाकडे मॅच या ठिकाणी सुरू आहे. पिसवली वर्सेस जैन मोठी देसाईमध्ये स्पर्धा आपण बघताय. स्वर्गीय ज्ञानदेव बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ कोळेगाव चषक, अत्यंत सुंदर अशी ही क्रिकेटची स्पर्धा 2 दिवसीय स्पर्धा आहे आणि आपण आहोत कोळेगावच्या एक सुंदर क्रीडा नगरीमध्ये, ज्या मैदानावरती प्रत्येकाला खेळा असं वाटतं आणि इथे यायला फार सोपं आहे. अगदी हायवेच्या बाजूलाच एक क्रीडांगण आहे. मगाशीच मी उल्लेखही केला की इथे जेव्हा जेव्हा स्पर्धा होते प्रेक्षकांची गर्दी आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळते. सध्या मैदानावरती पहिला सामना सुरू आहे जिथे पिसवलीने 61 धावा केल्यात आणि 62 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचे विजयासाठी. स्ट्रायकिंगला दीपक त्या ठिकाणी आपण बघतायत, नॉन स्ट्राईकला जालिंदर. बघूया, धावा भरपूर खर्च झाल्यात, गोलंदाजी अप्रतिम आहे मोठी देसाईची, पण आज कुठेतरी तिचा प्रभाव दिसला नाही या मॅचमध्ये. पण पिसवली बघूया कशा पद्धतीने या धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी काय डावफेस आखतोय. बॉलिंग मार्गवर कोमल हिरवाले, का तर मी नेहमी म्हणतो की अगदी का तर वयाची 40 ओलांडली तरीही टवटवीत आहेत, एकदम हिरवेगार आहेत आणि जबरदस्त परफॉर्मन्स देत आहेत. त्यांनी तर यंदा अशा काही कॅचेस पकडल्या, असे काही परफॉर्मन्स दिलेले आहेत की वाखाणण्याजोग आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला वळवलाय, फिल्डर आहे डीपमध्ये नरेश, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतं. ओ इथे काय घडलंय, कन्फ्युजन होतं दोघांमध्ये, कोऑर्डिनेशन नाही झाला, कॉलिंग झाला नाही, हो नाहीचा तर इथे तो प्रश्न निर्माण झाला होता आणि एक धाव या ठिकाणी इथे धावसंख्या धावफलकावरती 1ने या ठिकाणी अकाउंट ओपन होते. लाईव्ह टेलिकास्ट सूर्य ओमसा MTC या वाहिनीवरती अत्यंत सुंदर टेलिकास्ट घर बसल्या तुम्ही बघू शकाल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आशिष पाटील, सूरज पाटील, शेखर संते आणि त्यांच्या पाठीशी रणजित संते. कट करतायत फिल्डर, तिथे झाले चूक, जजमेंट नाही त्या ठिकाणी करता आलं. आपण बघितलं बॅटची एज लागल्यानंतर चेंडू ऑलरेडी भवऱ्यासारखा फिरतो आणि अचानक तो तिथून दिशा बदलतो. खरं तर या फिल्डरला त्या ठिकाणी तो जजमेंट घेता आला नाही. ते उजव्या बाजूला आले आणि डाव्या बाजूने चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 5 धावा. आमचे डीजे या ठिकाणी डीजेचं नाव आमच्यापर्यंत आलं नाही.
धावसंख्या धावफलकावरती 5. ओहो अपील झालंय, पंचांवर परिणाम नाही, नकारार्थी मान डोलावतायत आणि या दरम्यान आपण बघतायत या 4 धावा लेग बायच्या रूपाने. झाली होती पण अंपायरने ते फेटाळलं. चेंडू पायाला लागून लॉंग स्टॉप सीमारेषे बाहेर गेला आणि अशा प्रकारे आपण बघतो धावा एकूण 9 झालेले आहेत. चांगली सुरुवात आहे. 62 चेस करायचे आहेत आणि मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तरी धावसंख्या चेस करणं इतकं सोपं काम नसेल. शफल झाले होते त्या ठिकाणी आपण बघतायत. या दरम्यान डॉट बॉल. गोलंदाजी चांगली झाली. आपण बघितलं तर एक मिसफिल्डमुळे 4 धावा आल्या, त्यानंतर पायावरती लागून लेग बायच्या रूपाने 4 धावा आल्या. त्याच्या व्यतिरिक्त गोलंदाजी आपण पाहिली तर फलंदाजांना अजूनही व्यवस्थित चेंडू मिडल करू दिले नाहीयेत. 4 बॉलमध्ये आपण बघतो एकूण धावा 9 झालेले आहेत. बॉलिंग मार्कवर कोमल हिरवाले तयार होत आहेत. कोळेगाव इनकडनं सज्ज. कोमल पंचांच्या डाव्या बाजूने वरती विकेट. आडव्या बॅट निघायचं होतं. गतीमध्ये बदल. हा स्लो रन होता. हा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी आपण बघतात मैदानावरती. धावसंख्या धावफलकावरती 9 स्थिरावलेली. 5 चेंडू झालेले आहेत. 1 चेंडू अजूनही या ठिकाणी शेष आहे. कोमल पुन्हा एकदा तयार. 65 करायचे आहेत. प्रति ओव्हर मागे 12.20 ही धावांची 12.40 ही धावांची आवश्यक गती. पुन्हा एकदा लेग बायचा इशारा. हे षटक आपण बघतायत. या षटकामध्ये फलंदाजांना चेंडू मिडल व्यवस्थित करूच दिले नाही. आपण जर पाहिलं तर 1 धाव आली होती पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर आपण बघितलं बॅटची एज लागली शॉर्ट थर्डमॅनला. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण झालं. 4 धावा आल्या लेग बायच्या रूपाने. दुसरा चौकार आला. त्यानंतर सलग 2 चेंडू डॉट आणि आता पुन्हा एकदा लेग बायच्या रूपाने 1 धाव. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झालेली आहे ती म्हणजे 10 धावा झाल्यात आणि आपण असं म्हणूया की 5च धावा आल्यात. कारण ज्या काही धावा लेग बायच्या आहेत त्या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये ते काउंट होत नसतात, ते अतिरिक्तमध्ये जमा होतात. एकूण धावा 10 आल्या, त्यामधल्या 5 या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने त्या खर्च केलेत, पण 5 या अवांतरच्या रूपाने आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 10 धावा झालेल्या आहेत. टार्गेट एकूण 62 धावांचं आहे आणि बघूया 62 धावा कशा पद्धतीने चेस होत आहेत. 10 तर आल्यात, अजूनही 52 करायचे आहेत आणि 52 करण्यासाठी 24 चेंडू अर्थातच रिक्वायर्ड रेट 13.00 प्रति ओव्हर मागे. बॉलिंग मार्कवर तयार सुनील भोईर. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट तयार होत आहेत. ड्राइव्ह केलं, फिल्डर आहे त्या ठिकाणी, फार वेगाने आले. ओहो, खराब फिल्डिंग या ठिकाणी होते. निराश आहेत सुनील, माहिती आहे. आणि कोमल आधीच म्हणाल की 2 जाऊ दे. आणि या 2 धावा 2 जाऊ दे म्हणाले होते आणि 2च गेलेले. खरं तर एक आणखीन वाचवता आली असती 2 पैकी, पण थोडंसं फंबल झालं. चांगला चेंडू गुडलेंथवरनं स्लाइटली बाहेर काढलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम गोलंदाजी सुनील भोईर. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत आणि एक उत्कृष्ट गायक गीतकार म्हणून देखील त्यांची ओळख राहिलेली आहे. पुन्हा एकदा सुनील. टॉप एज झेलची शक्यता. झेल होईल का? ओहो, यापेक्षा सोपा झेल का असू शकतो? हा झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. तर बेतोडेचे आमचे भरतदादा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. क्या बात आहे. यानंतर दातिवली बेतोडे एक दोघे हे शेजारी आता एकमेकाच्या विरोधात खेळताना दिसतील.
टॉस जिंकलेला आहे तो दातिवलीने. ते फिल्डिंग करणार आहेत. मनोज खंडागळे म्हणाल की आम्ही फिल्डिंग करू आणि मनोज खंडागळे नेहमीच चांगल्या पद्धतीने प्रत्येक टॉस दरम्यान आपल्या प्रतिक्रिया देत असतात. एक सेन्सिबल व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटवर नितांत प्रेम आहे आणि त्याचबरोबर नेहमीच टॉस दरम्यान तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा ते अगदी व्यवस्थितपणे न अडखळता निसंकोचपणे ते उत्तर देतात. बरेचसे जे संघनायक असतात ते माईक बघितल्यानंतर घाबरतात, त्यांना बोलायला भीती वाटते, पण काही असे कॅप्टन आहेत ते नेहमीच चांगल्या पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया देत असतात. या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते, जाऊन पोचले 17च्या घरामध्ये. 62 टार्गेट आहे आणि 62 धावा चेस करण्यासाठी मोठी देसाई संघ मैदानात संघर्ष करतोय. दीपक पाटील त्या ठिकाणी आपण बघतोय 3 वरती खेळतोय, 3 चेंडूचा सामना केलेला आहे. उडवलाय कव्हरच्या दिशेने आणि फायनली झेल टिपलाय. मगाशी इंडियन स्टाईल मध्ये पकडताल आणि आता ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये आज झेल टिपलाय. गुड कॅच, पहिला धक्का. जागेवरती न्यू बॅटर दाखल झालाय विकास. विकास न्यू बॅटर मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती बॉलिंग मार्कवर तयार होत आहेत नरेश. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली 17. 62 करायचे आहेत म्हणजे अजूनही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 45 धावांची इथून गरज असेल विजयासाठी. 18 चेंडूत रिक्वायर्ड रेट 15.00 प्रति ओव्हर मागे. विकास आहेत न्यू बॅटर. ओहो, चेल होता, कठीण होता, डाव्या हातावरती चेंडू ब्रश करून मागे आलाय. वेस्ट ऑफ चांगलं क्षेत्ररक्षण नरेश आपण बघतायत. या दरम्यान धावा पूर्ण होत आहेत. दोन धावा. बॉलिंग मार्कवर तयार. ओहो, यावेळेस विकेट किपर त्या ठिकाणी आपण बघतायत एफर्ट चांगले होते. चेंडूला थांबवलं, लेग बायच्या रूपाने धाव या दरम्यान मिळते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघताय ती 20. अजूनही 42 करायचे आहेत विजयासाठी आणि 42 करण्यासाठी तब्बल चेंडू शिल्लक आहेत 16 चेंडू 42 धावा. बॉलिंग मार्कवर तयार नरेश. स्ट्रायकिंग इनला बॅटर आपण बघतोय विकास. ड्राईव्ह केलं ऑन साइडला, फिल्डर डीप मधून फार वेगाने येत आहेत. पहिली धाव तर पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावीचा प्रयत्नही या ठिकाणी होतो सफल. केवळ 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 22 धावा. 40ची अजूनही गरज आहे विजयासाठी. 40 करण्यासाठी आता 15 चेंडू शिल्लक आहेत. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल मैदानावरती. जय हनुमान मोठी देसाई संघाला. नरेश बाहुबली पिसवली संघाचे. ओ खेचलाय पण गेलाय. ओहो, सुनील भोईरकडनं झाले चूक. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. झेल ड्रॉप झाला आणि 6 धावा आल्या. 28 म्हणजे जखमीवरती कुठेतरी मीठ चोळल्यासारखं आहे. झेल ड्रॉप झाला, विकेटही गेली, 6 धावाही आल्या. स्क्वेअर ऑफ द विकेट फार वेगाने गेल्यात. ओहो, चूक झाली आहे पुन्हा एकदा. फिल्डिंग मध्ये बऱ्याचशा चुका झाल्यात. आपण पहिल्या इनिंग मध्ये चित्र बघितलं. दरम्यान आदरणीय प्रशांतदादा म्हात्रे यांचं आगमन झालं. विनंती करेन प्रशांतदादांना या आपण मंचावरती
आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. कोळेगाव चषक तर चेंडू 5 1 टू गो. बॉलिंग मार्ग 13 चेंडू 32 करायचे आहेत. बॅटची एज आणि त्या ठिकाणी बघा झेल टिपलाय. मयुरी खुश झालेले आहेत. त्यांनाही विश्वास बसला नाही की झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आम्हाला दाखवतील सागर फराड काय घडलं होतं एक्झॅक्टली त्या ठिकाणी आपण बघूया. बॅटची एज लागली होती. चेंडू जमिनी समांतर कॅच केला गेलाय. अगदी खाली आले होते. खाली बसले आणि बघा काय झेल टिपलाय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का मैदानावरती मोठी देसाई संघाला. दोन धक्के बॉलिंग मार्कवर. कोमल हिरवाळे तयार. पहिल्या स्पेल मध्ये आपण बघितलं होतं धावा खर्च केल्या होत्या केवळ 5. तिथे अवांतरच्या 5 आल्या होत्या. एकूण 10 धावा तिथे आल्या होत्या. आणि आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार. तर 12 चेंडूत 32 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड 16.00 प्रति ओव्हर मागे. यानंतर जबरदस्त बॅटल बेतवडे वर्सेस दातिवली. त्यानंतर देसाई वर्सेस शेळ आणि चौथ्या सामन्यात गावदेवी उंबारली वर्सेस वडवली. अशा 8 संघांमध्ये या लढती अशा पद्धतीने असणार आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये कव्हर करायची होती पण अनंत अडचणी आल्या या स्पर्धेमध्ये सुरुवातीला. पण अखेर आयोजकांनी स्पर्धा आयोजित केली. हा त्यांचा विजय आहे. काही गोष्टींची कल्पना जरूर त्यांना नव्हती पण तरीही शेवटच्या टप्प्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. ओ हो हा डॉट बॉल आपण बघतायत. आणि खरं तर मतभेद प्रत्येक ठिकाणी असतात. आम्ही नेहमी बघत असतो पण काही जण इतक्या खालच्या थराला जातात की दुसऱ्याचं सुख भगवत नाही काही जणांना. स्वीप करण्याचा प्रयत्न आपण बघतायत. संपर्क नाही झाला. गोलंदाजी अप्रतिम होते. जी गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये दाखवली होती तशाच प्रकारची गोलंदाजी आपण बघतायत. प्रसन्न आमचे स्कोरर जे नवीन लॉन्च आम्ही करतोय त्यांना ट्रेन करतायत. फुल टॉस स्वीप केलाय. नरेश धावतायत. चेंडू पर्यंत पोहोचलेले आहेत. फिल्डिंग खूप सुंदर झाली आहे. 2 धावा नाही रोखू शकले पण 2 धावा संघासाठी वाचवलेले आहेत. आमचे स्कोरर या ठिकाणी परेश जाधव ज्यांना आताच आपण त्यांचं पदार्पण आहे स्कोरिंगच्या दुनियेत. डेब्यू करतायत. प्रसन्न सगळ्यांना शिकवत आहेत. आपल्याकडे जी कला आहे ती आपण दुसऱ्याला शिकवणं फार गरजेचं. ही कला वृद्धिंगत होणं गरजेचं आहे. पंच केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थ्रो पहिल्या टप्प्यात येतो. या दरम्यान 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते 34. अजूनही 28 ची गरज आहे आणि 8 चेंडू शेष आहेत. मोठी देसाई संघ संघर्ष करतोय. एकमेव षटकार आपण बघितल्या इनिंग मध्ये आणि त्यामुळे आपण बघतात की मोठे फटके जास्त दिसले नाही आपल्याला. 1 चौकार 1 षटकार. 8 बॉल 28 ची गरज आहे विजयासाठी. रिटायर्ड हट का तर रिटायर्ड हट होत आहे. रिटायर्ड होऊ शकतात आणि कोमल तेच सांगतात नानांना की नियम आहे आपला पण त्यांना
ती संधी देऊ शकतो. द न्यू बॅटर मैदानावरती ज्ञानेश्वर. बॉलिंग मार्क होता यार कोमल. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. वेल स्टॉप. चेंडू थांबवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा नाही रोखू शकले. 2 धावेने इक्वेशन आता बदलेल. चेंडू शिल्लक आहे 7. 26 ची गरज आहे. कदा विकास त्या ठिकाणी बाद झाले होते पण जालिंदरला रिटायर्ड हर्ट केलं. कारण ज्ञानेश्वरला मैदानावरती आणायचं होतं कारण जालिंदरच्या पद्धतीने खेळत होते. प्रचंड दबाव निर्माण झाला होता टीमवरती. चेंडू गेला कव्हर पॉइंटला. तिथे चेंडूला थांबवलंय. केवळ एकदा मिळेल. ज्ञानेश्वर स्ट्रायकिंग एंडला येत आहे. धावसंख्या धावफलकावरती 37. 25 ची गरज आहे. 6 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. तर 7 चेंडू विजयासाठी या ठिकाणी धावा हव्यात. एकूण 25. आणि बघा आमचे लाडके सूरज पाटील यांचा आज प्रगट दिन आहे. जन्मदिवस आहे. सूरज पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आपणास उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभू दे. आपल्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे. हीच आई भवानी चरणी आम्ही प्रार्थना करतोय. आयुष्यात आपल्याला जे जे हवंय ते सारे काही मिळू दे आणि सुखाचा अर्थ तुमच्याकडे बघून साऱ्यांना कळू दे. हीच आई भवानी चरणी आम्ही प्रार्थना करतोय. सगळ्यात खास दिवस त्याचंच नाव वाढदिवस. या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा सूरज पाटील आपणास. चला फिल्डिंग लावून घ्या. वेळ जास्त घेऊ नका. पहिला सामना बघा 11:20 झालेले आहेत पण अजूनही संपन्न होत नाही. सुरू झाला होता 10:20 1 तास पेक्षा जास्त या सामन्याला खर्च झालेला आहे. 6 बॉल 25 ची गरज आहे. आता रुपेश आणि ज्ञानेश्वरला एकच करायचंय. येणारा चेंडू सीमारेषे बाहेर कसा पाठवायचा आहे हे करावं लागेल. अपील पंचांनी स्वीकारलंय. आणखीन एक धक्का मोठी देसाई संघाला. न्यू बॅटर छगन पाटील. काय जबरदस्त मॅच जिंकून दिली होती. मला आठवते आताच स्पर्धा संपन्न झाली नांदिवलीची जिथे 2 बॉल 8 ची गरज असताना छगन पाटीलने ठोकला होता षटकार आणि त्यानंतर 2 धावा आल्या. पण बघूया या क्षणाला आता धावा भरपूर हव्यात. 5 चेंडूत 25 करायचे आहेत. तर लेफ्ट हँडेड आहे त्यामुळे फिल्डिंग मध्ये बदल अपेक्षित आहे. मिड विकेटला स्क्वेअर लेगला आणले. लॉंग ऑनला मिड विकेटला आणले. लॉंग ऑफला आणले लॉंग ऑनला. ऑन साइडला आपण बघताय 3-4 क्षेत्ररक्षक डीप मध्ये. जिथून फिल्डर काढलाय तिथून आलाय चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. पाटील
आणि इक्वेशन बघा 21 करते 4 चेंडूत म्हणजे 3 षटकार 1 चौकार मारावा लागेल ही मॅच जिंकण्यासाठी दुसरा पर्याय नाही उरला 4 चौकार मारूनही ही मॅच जिंकता येणार नाही मोठी देसाई संघाला थांबा आणि चांगला चेंडू ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न या दरम्यान केवळ 1 धाव आणि मॅच जवळजवळ पिसवलीच्या बाजूने झुकलेली आहे का 3 बॉल मध्ये आता करायचे धावा 20 त्या ठिकाणी तयार आणि बघा वारंवार सेटिंग बिघडू नका माईकची भले गाणी नका लावू पण आमचा आवाज व्यवस्थित पोचवा लोकांपर्यंत आणखीन एक डॉट मॅच पूर्णपणे आता पिसवली संघाच्या बाजूने झुकलेली आहे जवळजवळ विजय त्यांनी निश्चित केलेला आहे केवळ औपचारिकता आता शेष राहिलेली आहे आणि हा चेंडू ऑन साइडला सहजतेने 1 धाव काय जबरदस्त बॉलिंग झाली बघा आधी बॅटिंग अप्रतिम केली 61 धावा केल्या आणि त्यानंतर गोलंदाजी किती सुंदर राहिली कोमलचे दोन्ही स्पेल आपण बघा कोमलने धावा खर्च केला होता मागच्या ओव्हरमध्ये 7 पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 5 दिल्या होत्या 12 धावा 2 ओव्हरमध्ये खर्च केल्या थ्रू द कव्हर आणि अशा प्रकारे आपण बघतायत आज सामना या ठिकाणी जिंकलेला आहे तो पिसवली संघाने त्यांचं हार्दिक अभिनंदन हार्ड लक म्हणूया आपण जयनुमान मोठी देसाईला शुभेच्छा देऊया त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी आणि लगेच वळूया दुसऱ्या सामन्याकडे जिथे दातिवली फिल्डिंगसाठी तयार आहे मोठी देसाईच्या कॅप्टननी संपर्क साधायचा आयोजकांशी तर दातिवली मैदानावरती लगेचच उतरा आणि बेतवडे आपण उजव्या बाजूला जो डगआउट आहे त्या ठिकाणी जाऊन बसायचंय या सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करणार आहोत आम्हाला आमचे स्कोरर्स सांगतील